नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत TET एक्झाम 2025 राज्य होणाऱ्या विषय मानसशास्त्र यातील प्रश्न। तर आपण सुरुवात करूया व्हिडिओला। आज आपण टार्गेट TET एक्झाम 2025 फ्री टेस्ट नंबर 22 मध्ये शिक्षक अभियोग्यता चाचणीसाठी मानसशास्त्र विषयावर सराव चाचणी देत आहोत। मानसशास्त्र म्हणजे काय? पर्याय: अध्यात्माचा अभ्यास, मनाचा वर्तनाचा शास्त्रीय अभ्यास, समाजाचा अभ्यास, भाषेचा अभ्यास। याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मनाचा वर्तनाचा शास्त्रीय अभ्यास। विश्लेषण बघू। मानसशास्त्र म्हणजे मन आणि वर्तनाचा शास्त्रीय अभ्यास होय। दुसरं, मानसशास्त्राचे जनक कोण मानले जातात? पर्याय आहेत स्किनर, विल्यम जेम्स, विल्यम वुंट, जॉन वॉटसन। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, विल्यम वुंट। विश्लेषण: विल्यम वुंट यांनी 1879 मध्ये लायप्झिग विद्यापीठात पहिले मानसशास्त्र प्रयोगशाळा स्थापन केली। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, शिक्षण मानसशास्त्राचा उद्देश काय असतो? मुलांची शैक्षणिक पात्रता वाढवणे, मुलांची मानसिक गरज समज वाढविणे, अध्यापन पद्धती सुधारण्यास मदत, फक्त परीक्षा घेणे। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, अध्यापन पद्धती सुधारण्यास मदत। प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणता मानसशास्त्राचा उपविभाग नाही? पर्याय आहे शिक्षण मानसशास्त्र, गुन्हेगारी मानसशास्त्र, भूगोल मानसशास्त्र, सामाजिक मानसशास्त्र। त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भूगोल मानसशास्त्र। प्रश्न क्रमांक 5, मानसशास्त्र शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्यासाठी काय वापरतो? पर्याय आहे गृहीतके, निरीक्षण, प्रयोग, कल्पना, अनुभव। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, निरीक्षण व प्रयोग। प्रश्न क्रमांक 6, बालकाच्या वर्तनाचे निरीक्षण ही कोणती पद्धत आहे? पर्याय आहे प्रयोग पद्धत, आत्मनिरीक्षण पद्धत, निरीक्षण पद्धत, केस स्टडी। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, निरीक्षण पद्धत। प्रश्न क्रमांक 7, मानसिक वर्तनात कोणते घटक येतात? पर्याय आहे ध्वनी आणि हालचाल, विचार, भावना आणि स्मृती, केवळ हालचाली, केवळ भावना। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, विचार, भावना व स्मृती। त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, शिक्षण मनोविज्ञानात सर्वात महत्त्वाचे काय आहे? पर्याय आहे शिक्षकाचे ज्ञान, विद्यार्थ्याचे मानसिक स्तर, अभ्यासक्रम, विद्यालयाची इमारत। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, विद्यार्थ्याची मानसिक स्तर। प्रश्न क्रमांक 9, मानसशास्त्रामध्ये मन या संकल्पनेचा अभ्यास कशासाठी केला जातो? पर्याय आहे मनोरंजनासाठी, वैद्यकीय हेतूसाठी, वर्तन समजून घेण्यासाठी, परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, वर्तन समजून घेण्यासाठी। प्रश्न क्रमांक 10, मानसशास्त्राची पद्धत कोणत्या प्रकारची असते? पर्याय आहे अनुमानात्मक, प्रयोगशील, वैज्ञानिक, अप्रामाणिक, धार्मिक। तर याचं अचूक उत्तर असणार पर्याय क्रमांक बी, प्रयोगशील व वैज्ञानिक। या पुढील प्रश्न आपण पुढील भागात बघू। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।